वेलकम अगेन. POS मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या पॉडकास्टच्या आपल्या पाहुणे आहेत राजश्रीताई मराठे. त्यांचा मराठी साहित्य आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीवर विशेष अभ्यास आहे. सो आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मराठी वाङ्मयाविषयी आणि आपल्या शिक्षण पद्धतीविषयी बरीचशी माहिती सखोल मिळणार आहे. सो नवदुर्गाच्या या सिरीजमधल्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. स्वागत आहे राजश्रीताई तुमचं या पॉडकास्टमध्ये. आज आपण खूप वेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. सो स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. नमस्कार. राजश्रीताई, आपण तुमच्या या प्रवासाची सुरुवात म्हणजे अगदी लहानपणापासून झाली. आपण असं म्हणू शकतो का की 30 वर्षापूर्वी तुम्ही शिक्षण घेतलं किंवा संपवलं, तर तेव्हाचा जो काळ होता म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी किती सपोर्ट केला आणि तेव्हाचा काळ शिक्षणासाठी कसा होता? माझ्या आईवडिलांनी खूप चांगल्याच पद्धतीनं सपोर्ट केला आणि प्रोत्साहन खूप दिलं पुढे शिकण्यासाठी. आता 10वी झाली, 12वी, FY, SY, TY हे सगळं झालं. पण मग MA करायचंय, तर मग रोज मला कोल्हापूरला जाऊन करावं लागे. इचलकरंजी ते कोल्हापूर रोजचा प्रवास होता. मग त्यामध्ये सुद्धा त्यावेळेच्या काळामध्ये जर असं म्हटलं तर प्रवासाची साधनं तशी उपलब्ध नव्हती जास्त. ST शिवाय दुसरा पर्याय नव्हता. बरोबर. आणि ST स्टँड पर्यंत रोज चालत जाणं, घरापासून रोज चालत येणं, तिथून परत शिवाजी विद्यापीठामध्ये जाणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींना आईने परवानगी दिली. अच्छा. आणि तसं बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची होती आधी. पण तरी आम्ही 3 भावंड आणि आई वडिलांनी खरं तर याला खूप शिक्षणाला प्रोत्साहन जास्त दिलं असं मला नक्की म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी की मी ज्या गावामध्ये वाढले ते इचलकरंजी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यामधलं, आणि त्या गावामधलं सांस्कृतिक वातावरणही खूप चांगल्या पद्धतीनं होतं. तिथं एक असा वैचारिक वर्ग टिकून आहे आणि जी संस्कृतीची देवाणघेवाण असते त्याला जे व्यासपीठ लागतं ते मुद्दाम त्या शहरामध्ये टिकलेलं आहे आजपर्यंत सुद्धा, असं एक मला वाटतं. आणि लहानपणी जे जे मी ऐकलं, जे जे मी वाचलं, जे जे मी पाहिलं तिथे त्या गावामध्ये, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांना भेटण्याचा, त्यांना बघण्याचा, त्यांना ऐकण्याचा अनुभव घेता आला. आणि असे वेगवेगळे मोठे कार्यक्रम सुद्धा आम्हाला कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा बघायला मिळाले, शालेय जीवनामध्ये सुद्धा बघायला मिळाले, अनुभवायला मिळाले. आणि तेच मला वाटतं की आपण कोणासारखं व्हावं किंवा आपल्याला कोणते विचार घेऊन पुढे जायचंय हे बीज त्या मोठमोठ्या अशा कार्यक्रमांमध्ये लहानपणीच रुजलं असं मला आज विचार करताना वाटतं. कारण ज्या वेळेला मी तिथल्या एका नाट्यसंमेलनामध्ये दहीहंडी ऐवजी पुस्तकहंडी बघितली होती. अरे वा. त्यावेळेला तर ती पुस्तकहंडी बघून किती पुस्तकं वाचूया आणि किती घेऊया, आणि मोठंच्या मोठं पुस्तक प्रदर्शन त्यावेळेला लागलेलं होतं. तशी त्या गावी वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनं लागायची. पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तक प्रदर्शन मला आवडलं आणि त्या पुस्तकांनी आजपर्यंत माझी साथ सोडलेली नाही असं वाटतं मला. म्हणजे आपण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की तुम्हाला वाचनाची गोडी ही लहानपणापासूनच होती. अगदी. वाढदिवसाला कुणाला भेट द्यायची वगैरे म्हटलं तरी आम्ही पुस्तकं द्यायचो एकमेकींना, वर्गातल्या मुली. आणि अशी माझ्याकडे भरपूर पुस्तकं त्यावेळेला साठली होती, छोटी छोटी, अगदी म्हणजे अद्भुत कथा असतात की नाही, छोट्या सिंदबादची सफर वगैरे वगैरे. मग ते आपणच एकटीनं का वाचायचं, तर मग आपल्या मैत्रिणींना पण पाहिजे, मग वाड्यातल्या काही मुलांनाही ते वाचता येईल असं म्हणून मी माझं असं छोटंसं पेटीतलं ग्रंथालयच केलं होतं त्यावेळेला. आणि ते मग काही मैत्रिणी मित्र त्या याच्यामधले घेऊन जायचे, आणून द्यायचे त्यांचं वाचून झालं की. हा एक मला त्यावेळेचं म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या जीवनाकडे वळून बघते त्यावेळेला काय काय आपल्याला लहानपणी आवडत होतं, तर त्यामधली ही गोष्ट एक मला आवडलेली होती की हे माझं मला सुचलं होतं त्यावेळेला की लोकांनी वाचलं पाहिजे. आणि तेव्हापासून आजपर्यंत वाचनाचा ध्यास जसा मला आहे तसा मी अनेक मुलांना सुद्धा ध्यास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या कामामधून मी केलेलं आहे. खरं तर वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अगदी म्हणजे या मोबाईल आणि इंटरनेट
इंटरनेटच्या युगामध्ये वाचनाला कोणी प्रेफरन्स देत नाही. सो आणि त्यात मराठी, आणि त्यात आता रीलचा जमाना, रील्सचा जमाना. हो, अगदी 10 सेकंदाची 10 रील, 20 सेकंदाची रील. मग त्याच्यामध्ये एवढा संयम ठेवून पूर्ण पुस्तक वाचणं खरं तर एक खूप मोठी गोष्ट आहे. मग तुमच्या आठवणीतली, अगदी लहानपणापासूनही तुम्ही सांगू शकता की आठवणीतली आणि तुमच्या आयुष्याला नवं वळण देणारी अशी काही पुस्तकं तुम्हाला सांगता येतील की या पुस्तकांमुळे माझाही दृष्टिकोन बदलला आणि मी सगळ्यांना असं म्हणू शकते की त्यांनी वाचली पाहिजेत. मी लहानपणी तर म्हणजे 5वी-6वीच्या ह्याच्यामध्ये चरित्रात्मक पण वाचलं. अच्छा. पण ऐतिहासिक कादंबऱ्या, कथा सुद्धा त्यावेळेला जास्त वाचल्या. पण 1ली ते 4थीच्या दरम्यान मला आठवतंय तसं त्यावेळेला मी अद्भुत कथा जास्त वाचलेल्या आहेत. म्हणजे स्वप्नामधलं जे असतं की नाही, ते स्वप्नील जग सगळं अनुभवलं. म्हणजे चांदोबा मी वाचायचीच, किंवा झोपाळू ससा, परी, राक्षस, नीतिमूल्यांच्या कथा, किंवा या सगळ्या गोष्टी, इसाप नीती, पंचतंत्र, या सगळ्या गोष्टी वाचून 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 मला खरं तर पाठ झाल्या होत्या आणि आवडत होतं मला ते वाचायला. पुढे काय, चांदोबा 1 महिन्याचा आला की पुढच्या महिन्याचा कधी येईल अशी मी वाट बघत बसायची. तर असं ज्या वेळेला ते वाचन करत 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 गेले, त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळ्या लेखिकांच्या कादंबऱ्या वाचल्या. म्हणजे ज्योत्स्ना देवधर, कुसुम अभ्यंकर, अशा लेखिकांच्या कादंबऱ्या खूप वाचल्या मी. त्या सुमती क्षेत्रमाडे, की ज्या आता आजपर्यंत माहीत पण नाही, आजच्या जगामध्ये त्या माहीत पण नाही आहेत की ह्या लेखिका होत्या का. तर तशा पद्धतीनं त्यांच्या मी खूप गोष्टी वाचल्या, कथा वाचल्या, कादंबऱ्या मोठमोठ्या वाचल्या. आणि नंतर मग शिवाजी सावंतांचं वाङ्मय हातात आलं. आणि ते राधे असेल, युगंधर असेल, किंवा मृत्युंजय असेल. युगंधर तयार होतानाची, म्हणजे त्यांची ती कथा रचतानाच त्यांचं एक व्याख्यान इचलकरंजीला झालेलं होतं. ते ऐकलं होतं आम्ही. आणि त्यामध्ये जे द्रौपदीचं वर्णन त्यांनी केलेलं होतं की ती कशी उभी आहे, तिथपासून त्यांनी जे वेगवेगळे शब्द त्यांनी त्यामध्ये लिहिलेले होते. म्हणजे काय लिहिणार आहे मी हे सांगितलं होतं. म्हणजे एका कादंबरीची जन्मकथा ते आमच्यासमोर उलगडत होते त्यावेळेला. आणि तो प्रवास सगळा त्यांचा तो वाचताना ते युगंधर हातात कधी पडेल असं झालेलं होतं. पण त्यापूर्वी मी मृत्युंजय 2 वेळेला वाचून काढलं होतं. आणि ते मृत्युंजय वाचता वाचता त्याच्या पानावर जी चित्र आहेत, म्हणजे त्यातल्याच नायकांची जी चित्र आहेत, म्हणजे दुर्योधन असेल, किंवा कर्ण असेल, शोण असेल, वृषाली असेल, अशी जी चित्र आहेत, ती चित्र पाहून सुद्धा आपल्या मनामध्ये एक वेगळं असं विश्व निर्माण होतं. त्या युगात जात होतो. आणि महाभारतातल्या अनेक गोष्टी सहजपणे, सुलभपणे, पण रंजकपणे, आणि भाषा आपली समृद्ध होत होत आपण ते सगळं अनुभवत होतो असं मला वाटतं. त्यामुळे मृत्युंजय हे मोठी कादंबरी असून सुद्धा ती पुन्हा पुन्हा का वाचावीशी वाटते, तर ती त्यातली भाषेची ताकद आहे. मीही अगदी मृत्युंजय खूप, म्हणजे अगदी 5-6 आवृत्त्या माझ्याही झाल्या आहेत. मृत्युंजय मधले तुम्ही जसं म्हणालात प्रसंग वाचताना तो जिवंत डोळ्यासमोर अगदी उभा राहतो. मी हे अगदीच मान्य करू शकते. म्हणजे कर्ण सूर्याला अर्घ्य देतो हे त्याचं जे वर्णन आहे, त्यानुसार आपण त्या आपल्या कल्पनेने ते बघू शकतो. किंवा युद्धभूमीवर काय चालू आहे, कसं आहे, हे सगळं आपल्या कल्पनेच्या यांनी बघू शकतो आपण. इतकं जिवंत चित्रण, शब्दचित्रण त्यामध्ये शिवाजीरावांचं आहे. म्हणजे लेखन शैली इतकी ताकद आहे. बरोबर. मग मृत्युंजय नंतर मग म्हणजे शिवाजी सावंतांच्या वाङ्मयानंतर मग तुम्ही आणखी काही लेखकांची पुस्तकं किंवा कादंबऱ्या? त्यानंतर मी शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं खूप ऐकली, वसंत व्याख्यानमालेनं. आणि मग त्यांची ही पुस्तकं मी खूप वाचली, त्यांच्या भाषणांमधून तयार झालेली त्यांची पुस्तकं. त्यामुळे चरित्रात्मक वाङ्मय मी जास्त परत वाचत गेले त्यानंतर. आणि मग इकडे आल्यानंतर म्हणजे अभ्यास करताना, MA अभ्यास करताना किंवा BEdचा अभ्यास करताना ती शिक्षणशास्त्राशी संबंधित जी पुस्तकं होती, जी अगदी रवींद्रनाथ टागोरांचं होतं, विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार होते, असं वेगवेगळं वाचन त्या वेळेला झालेलं आहे. बरोबर. आणि मग लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर थोडासा तो खंड पडला. पण परत मग 1 वर्ष मी इथे एका कॉलेजमध्ये शिकवलं, महाविद्यालयामध्ये. आणि त्यावेळेला मग
त्या वेळचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास मी केला होता. म्हणजे त्यासाठी परत संत साहित्य वाचणं किंवा नाटकाविषयीचं सगळं वाचणं, नाटक कधीपासूनचं आहे किंवा काय, आता त्यात काय बदल झालेत, हे त्यांना मला मुलांना शिकवायचं होतं. अच्छा. त्यामुळं मग त्या पद्धतीचं वाचन झालं. आणि मग नंतर जशी मी शाळेमध्ये म्हणजे गुरुकुल विभागामध्ये काम करायला लागले तसं माझा थोडंसं वाचनाचं हे बदललं म्हणायला लागेल. की बदललं म्हणजे काय, तर मुलांना आपण जास्त काय काय सांगू शकतो, प्रेरणादायी काय सांगू शकतो, तर चरित्रातले प्रसंग वेगवेगळे, मग ते संत चरित्र असतील, ऐतिहासिक काही व्यक्तिवर्णनं असतील, अशा चरित्रांचा अभ्यास वारंवार करावासा वाटायला लागला. आणि तसं वाचन करून मग मुलांना सांगणं आणि आपल्या विषय अध्यापनामधून सुद्धा त्याचा संदर्भ देणं, यासाठी तसं वाचन मला करायला लागलं, म्हणजे आवडायला लागलं मला. आणि ते करता करता मला लोकसत्ता मधल्या ज्या चतुरंग आणि लोकरंगच्या पुरवण्या असतात, त्याचा एक मला म्हणजे त्यातले जे छान छान लेख आहेत की जे आजच्या समाज स्थितीवरती कधी कधी भाष्य करतात, तर ते पण वाचायला आवडायला लागले. की म्हणजे इतकं छान चांगल्या पद्धतीनं समाजाचं चित्रण त्या दोन्ही विशेष पुरवण्यांमधून असतं. तर मग आपण वाचताना नुसतं पुस्तक हे माध्यम डोळ्यासमोर न ठेवता वर्तमानपत्रामधलं सुद्धा चालू घडामोडींवर काय आहे ते पण आपण वाचत राहिलं पाहिजे. म्हणून मला या गोष्टी सुद्धा म्हणजे असं पुरवण्या वाचायला सुद्धा आवडायला लागलं. मी अगदी गावाला गेले तरी ती चतुरंगाची पुरवणी आल्यावर शोधून किंवा ती वेगळी ठेवा माझ्यासाठी असं घरी सांगून जायची. त्यामुळे ती वाचल्याशिवाय माझा तो दिवस जायचा नाही. बरोबर. असं मला काय वाचावं हे माझं मी शोधत गेले, कोणी सांगण्याची गरज नाही. आणि मग नंतर तर म्हणजे आता वयानुसार सुद्धा वाचनामध्ये बदल होतो असं वाटतं मला. आणि तसा आता माझा ओढा जो आहे तो संत साहित्याकडे. अच्छा. आणि त्यामुळे संत वाङ्मय जास्त वाचलं जातं माझ्याकडून, असं एक आहे. म्हणजे वाचनाचा असा प्रवास स्वप्नील जगाकडून इथपर्यंत थोडासा येऊन थांबलेला आहे. थांबलाय म्हणता येत नाही, चालू आहे. आता सध्या दासबोधाच्या माध्यमामधून ते चालू आहे. अच्छा. ओके. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कौटुंबिक जीवनाचाही तेवढाच हातभार आहे. तर जसं तुम्ही म्हणालात की तुमचे पालक हे प्रोत्साहनपरच होते शिक्षणासाठी, वाचनासाठी, पण कुठल्याही स्त्रीच्या किंवा पुरुषांच्याही आयुष्यात महत्वाचा टप्पा हा आपण लग्न म्हणतो आणि मग त्याच्यानंतर मुलं. तर ही 2 टप्पे जेव्हा आले तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुमच्या वाचनाच्या प्रवासामध्ये काही खंड पडला का, आणि जर पडला असेल तर तो तुम्ही पुनर्जीवित कसा केला? उलट लग्नानंतर खंड पडला नाही असं वाटतं मला. अच्छा. आणि मुलं झाल्यावरही खंड पडला नाही. याचं कारण माझ्या सासरी सुद्धा अभ्यासू वातावरण होतं. माझे सासरे लेखक होते आणि त्यांनी स्वतः 35 पुस्तकं जवळजवळ लिहिलेली आहेत, कथा, कादंबऱ्या आणि या सगळ्या. त्यामुळे मी जे वाचेन, मी जे लिहीन, त्याला प्रोत्साहन घरातून असायचं मुळात. मुलं झाल्यानंतर सुद्धा खंड मुळात पडला नाही. याचं कारण मग मुलांना आपण काय द्यायचंय वाचायला असं मी उलट शोधत गेले. ठिकठिकाणी जी पुस्तक प्रदर्शनं लागतील ती पुस्तक प्रदर्शनं मी जशी बघत गेले तशी मी मुलांना पण नेत गेले तिथे. आणि अशा ह्याच्यामधून माझ्याकडे भरपूर पुस्तकं सुद्धा, आता जवळजवळ घरी 2-3 हजार पुस्तक आहेत. अरे वा. म्हणजे इतकं साहित्य आपण जमाही करू शकलो. की व्यासंग असतो ना एखाद्या गोष्टीचा, की आता मुलांच्या आवडीची पुस्तकं घरी यायला लागली. मग जसं म्हणजे ती ज्या वेळेला त्यांनी जे वाचलं पाहिजे, जशा विंदा करंदीकरांच्या लहानपणीच्या ज्या कथा आहेत, म्हणजे कथा कविता आहेत, मुलांनी वाचाव्यात, म्हणाव्यात अशा, तर त्या जशा आल्या तसं मुलं मोठी व्हायला लागली 5वी, 6वी, 7वीला, तर त्यांना हॅरी पॉटरनी भुरळ घातली. आणि असे हॅरी पॉटरचे अनेक खंड म्हणजे पुस्तकं ती घरात आली. बरोबर. तर अगदी विश्वकोशापासून तिथपर्यंत सगळं वाङ्मय आम्ही घरी साठवून ठेवलं. तर ते सगळं नीटनेटकं ठेवणं हा एक मोठाच टास्क असतो आपल्याला. पण हे सगळं असं मिळवत गेलं. आणि कसं आहे की कुठं आपल्याला बोलायला जायचंय, कुठल्या विषयावर काहीतरी भाषण द्यायचंय, कुणाला तरी काहीतरी सांगायचंय, कुठेतरी काहीतरी मांडायचंय, एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं, तर त्या विषयीचा अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागतो. आणि माझा विश्वास पुस्तकांवर जास्त आहे गुगलपेक्षा. किंवा
त्यावरची माहिती मिळते ती थोडी तोकडी असते, त्यातली वाक्यरचनाही मला भुरळ घालत नाही, म्हणजे यांत्रिक ह्याच्यामध्ये. मग त्यामुळे मग स्वतः पुस्तक वाचून, स्वतः पुस्तक हातामध्ये धरून जे मला समाधान मिळतं, जे मला माहिती काढता येते, त्यामुळे ती पुस्तकं माझ्याजवळ असायला हवीत असं मला वाटतं. आणि कुठेही गेले मी तरी सुद्धा, अगदी गेल्या महिन्यात सुद्धा मी म्हणजे माझ्याकडे आहेत तरी विनोबा भावेंची मी 3 पुस्तकं परत विकत घेतलेली आहेत, त्यांचे शिक्षण विषयक विचार वगैरे वगैरे. तर मग असं वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजेत. मग तेवढी आहारावरची असली पाहिजेत, तेवढी विज्ञानावरची असली पाहिजेत, पक्षी प्राणी जगतावरची असली पाहिजेत, निसर्गावरची वेगवेगळी असली पाहिजेत, कथा कादंबऱ्या चरित्र या सगळ्यांवरची असली पाहिजेत. आणि समर्थ रामदास स्वामींवरची तरी आता माझ्याकडे भरपूर संदर्भ साहित्य जमा झालेलं आहे, की मी जिथे सज्जनगडावर कधी गेले, कधी इथे आपल्याला प्रदर्शन लागलं किंवा शिवथरघळीमध्ये मी गेले तरी तिथून परत परत नवीन दिसलेली पुस्तकं मी आणत असते. आणि ती सगळं वाचन आणि हे त्यानुसार होत असतं. बरोबर. मग आता आपण मराठी साहित्यातल्या बऱ्याच प्रकारांवर बोललो, तुम्ही वाचनही केलंय, पण असं काही एक प्रकार तुम्हाला म्हणता येईल का की हा माझा विशेष प्रकार आहे साहित्यातला, की जसं चरित्रात्मक म्हणालात तुम्ही किंवा प्रवास वर्णन किंवा आणखी वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला तुमचा आवडता प्रकार कुठला साहित्यातला? जे मनाला माझ्या भावतं तोच त्यातला कोणताही साहित्य प्रकार मला आवडतोच. अगदी मी म्हणाले तसं कुसुमाग्रजांच्या विंदांच्या कवितांपासून मला सगळं वाचायला आवडतं मुख्यतः. ऐकणं तर आहेच, पण ऐकतो त्यापेक्षा ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपले डोळे, ती अक्षरं आणि मेंदू यांचा संबंध येतो. त्यामुळं मला ते वाचायला, पुस्तक हातात घेऊन वाचायला मला आवडतं. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं वाचायला जास्त आवडतं. पण मला तुम्ही विचारलं तर मला प्रवास वर्णनं जशी आवडतात तशी मला चरित्रात्मक लेखन सुद्धा जास्त आवडतं. अच्छा. त्याच्यानंतर तुम्ही जसं तुमच्या म्हणजे प्रवासामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धतीवर तुम्ही जसं म्हणालात, पहिलेही सांगितलं, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही निगडीमध्ये कार्यरत आहात, तर ती पद्धती काय आहे आणि म्हणजे कसं तिथं शिक्षण हे दिलं जातं? बरोबर. खरं तर माझं शिक्षण MA BEd झालेलं आणि नेट झालं. तर मग त्यावेळेला घरच्या सगळ्यांची इच्छा अशी होती, किंवा माझी तर होतीच होती खरं तर, त्यानेच तर मी नेट परीक्षेला बसले होते, की आपल्याला कॉलेजमध्ये शिकवायचंय आणि मला तिथेच काम करायचं असं मी ठरवून टाकलेलं होतं. पण इकडे लग्न झाल्यानंतर आल्यावर बघितलं तर सगळाच शिक्षणाचा बाजार बघितला ऍक्च्युअली. आणि जात आणि या सगळ्यांवरती हे जे सगळं बाहेर चाललेलं आहे. आणि मग तिथे कोणत्याच कॉलेजमध्ये मी ठिकठिकाणी इंटरव्ह्यू दिले त्यावेळेला, पण तिथे मग नाही जाता आलं, कारण आधीच कुठली तरी सीट पक्की कुणाची तरी सीट ती पक्की झालेली असायची. त्यामुळे कॉलेजमधली मग संधी नाही आणि आपण वाट सोडून द्यायची असं मी ठरवलं त्यावेळेला. आणि मग माझा मुलगा ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेमध्ये मी विचारायला गेले तर तिथल्या संस्थापकांनी म्हणजे प्रमुखांनी सांगितलं की गुरुकुल पद्धत आहे आणि 12 तासांची शाळा आहे, तर तिथे काम करता येईल तुम्हाला. तर मी हो म्हणाले आणि तिथं सुरू केलं. पण तिथं सुरू करता करता म्हणजे खरं तर पात्रता वेगळी आहे, लेक्चररशिपची पात्रता आहे, आणि मी एकदम शालेय लेव्हलला आले, म्हणजे मलाही जुळवून घ्यावं लागलेलं आहे खरं तर. आणि मग हे मुलांना समजेल त्या ह्याच्यामध्ये किंवा असं सगळं थोडं वेगळ्या पद्धतीनं माझी पद्धत बदलायला लागली. म्हणजे मुलांच्या याला खूपच जुळवून घ्यायला लागलं, कारण कॉलेजमध्ये लेक्चरची पद्धत असते आणि इथं अगदीच मुलांना समजून सांगायचं असतं, प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून सांगायचा असतो, वाक्यांचा अर्थ समजून सांगायचा असतो, असं वेगवेगळं. आणि शिवाय आमची एकूण 12 तासांची शाळा असल्यामुळे त्यांना बाहेर काही मिळणार नाही, तर इथल्या इथे आपण जास्त द्यायचंय सगळं जे आहे ते, म्हणजे एका छताखाली सगळं शिक्षण आपण द्यायचंय, ही संकल्पना आहे खरं तर. पंचकोश विकसनातून शिक्षण म्हणताना त्याविषयी थोडं बोलते आणि मग माझ्या विषयाकडे येते. एकूण पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर मनुष्याची शैक्षणिक घडण कशी झाली पाहिजे आणि मनुष्य हा उभं राहायचं, त्याला उभं राहायचं समाजामध्ये, समाजासाठी पुढे काही करायचं, त्यावेळेला त्यानं काय पद्धतीनं आधी आपली जडणघडण करून घेतली पाहिजे त्याचा विचार सगळ्या या 6 वर्षांमध्ये आम्ही केलेला आहे.
आणि म्हणून याच्यामध्ये पहिला येतो तो अन्नमय कोश. अन्नमय कोशाच्या विकसनासाठी म्हणजे तो शारीरिक दृष्टीने विकसित कसा होईल विद्यार्थी ते बघितलेलं आहे आणि त्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम. म्हणजे आता शिक्षण म्हटल्यावर तुमच्याही डोक्यामध्ये किंवा समाजाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते की शाळेमध्ये पाठवा, 11 ते 6 किंवा 12 ते 6 शाळा असेल किंवा सकाळची शाळा असेल आणि त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक आणि मूल आणि स्वाध्याय लिहिणं किंवा होमवर्क किंवा क्लासला पाठवणं त्याच विषयांच्या परत, ही एक शाळेची आणि परीक्षा वेगवेगळ्या, ही एक शाळेची व्याख्या किंवा शाळेविषयीचा समज आपल्या मनामध्ये असतो. आता थोडंसं बदलायला लागलेलं आहे, म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीजच्या क्लासेसना पालक घालायला लागलेले आहेत. आता हे थोडंसं बदलतंय, पण मुलाला दुसरं काहीतरी शिकायचंय आणि शिवाय अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक नाही तर व्यायाम हा सुद्धा त्याचा अभ्यास झाला पाहिजे, कारण ते त्याच्या शारीरिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. बरोबर. तसंच त्याला येणारी जी सगळी कौशल्य आहेत ती सगळी कौशल्य म्हणजे सुद्धा अभ्यास आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना पाहणं, क्षेत्री भेटी देणं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, तो सुद्धा एक वेगळा अभ्यास आहे. असं सगळं जे आहे ते आम्ही या 5 कोशांमधून उपक्रमांमधून बसवलेलं आहे. त्या कोशांचा विकास करता करता आता परिपूर्ण पंचकोश विकसित आपल्याला होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. पण या 6 वर्षांमध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना ती सवय लागते की रोजचा सकाळचा 1 तास व्यायाम, उपासना, सूर्यनमस्कार हे घालायचे आहेत, किंवा आमचे विद्यार्थी 12 जानेवारीला प्रत्येक विद्यार्थी 1000 सूर्यनमस्कार घालतो आणि जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. 4000 पर्यंत एका दिवसात सूर्यनमस्कार घालणारे विद्यार्थी सुद्धा आहेत. सूर्यनमस्कार जे शालेय अभ्यासक्रमात आहे? हो, आमच्याकडे रोज आम्ही करून घेतोय. रोज 12 दर शनिवारी 25, 24 असे. आणि मग ज्या वेळेला 12 जानेवारी तर डिसेंबरमध्ये रोज आमचे 101 सूर्यनमस्कार, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही त्याचा सराव सुद्धा करून घेतो. तर असं वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्यांना आसनं आली पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारातली, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम 8वी नंतर आले पाहिजेत, इत्यादी सगळं आपण करत असताना, हे शारीरिक घडणीसाठी आवश्यक त्या हालचाली करत असताना, क्षमता ताणून बघत असताना मैदानी खेळ पण खेळले पाहिजेत, की जे आपण आता फक्त आपल्या एवढ्याशा स्क्रीनवर खेळतो. त्यापेक्षा आपण उठून मैदानात गेलं पाहिजे, मैदानामध्ये खेळलं पाहिजे आणि त्याही हालचाली आपल्या शरीराला आवश्यक आहेत. हा सुद्धा विचार त्या 1.5 तासाच्या मैदानी खेळांमध्ये केलेला आहे आणि त्यातही भारतीय खेळांना प्राधान्य दिलेलं आहे. परत शिवाय या सगळ्याला नुसतंच एवढं पुरेसं नाही, तर पुरेशी विश्रांती आणि पुरेशा योग्य त्या आहाराचाही विचार केला पाहिजे. मग योग्य तो आहार देण्यासाठी पालक पाहिजेत आणि मग त्या पालकांची भूमिका तयार करण्यासाठी आम्हाला खूप काम करावं लागतं. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेला जो आपला आहार आहे तो मुलांना द्यायला पाहिजे, आपल्या वातावरणाला अनुकूल आणि मुलांच्या वाढीसाठी पोषक असा आहार दिला पाहिजे. मग त्यासाठी वैद्यांचं मार्गदर्शन, अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार नेहमी करत असतो. आणि पालकांचं प्रबोधन करून करून घरातून तयार केलेला डबा किंवा वाढदिवस जरी साजरा करायचा आहे तरी घरातून तयार केलेले पदार्थ मुलांनी आपल्या वर्गामध्ये द्यावेत असं एक सांगितलेलं जातं. त्यामुळं कारण सध्या वाढदिवसाची किंवा एकूण टिफिनची डब्याची सुद्धा संस्कृतीच बनत चालली वेगळी. आणि जे काही तुम्ही मागवता ते डब्यात घालायचं आणि जायचं असं नाही, पण आपल्या आईनं प्रेमानं केलेला घरामध्ये माझ्या मुलासाठी, माझ्या बाळासाठी, त्याच्या वाढीसाठी, त्याच्या शरीर पोषणासाठी हा स्वयंपाक करताना जो आपल्या आईच्या मनामध्ये विचार असतो तो विचार सगळा, त्या भावना सगळ्या त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि मग ती स्वयंपाक करत असते. तर हा सगळा विचार घरच्या ह्याच्यामधून, स्वयंपाकामधून तो येतो आणि म्हणून तो आमचा हट्ट आहे की आपल्या आईनं तयार केलेलाच डबा, स्वयंपाक आपल्या डब्यामधून मुलांनी आणावा, घरी तयार केले. मग हे झालं अन्नमय कोशाचं किंवा काय. तर दुसरं प्राणमय कोशाविषयी, म्हणजे साधं हस्ताक्षरापासून कोणतंही कौशल्य जे आहे, स्किल आहे. आता आपण बघतोच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्याचा खूप मोठा स्पॅन आहे, म्हणजे जागा दिलेली आहे या कौशल्याधारित शिक्षणाला. तसं वेगवेगळ्या कौशल्यांना आपण छंद वर्गातून आम्ही त्याचं
काय म्हणायचं, मुलांची प्रगती करायला त्यांना भाग पाडतो, संधी देतो. गायनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, नृत्य आहे, वादन आहे, संगणक आहे. अशा ह्याच्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आमचे खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करतात, कौशल्य मिळवतात. हस्ताक्षरासाठी सुद्धा वेगळं प्रशिक्षणाची योजना आहे. तर अशी साधी जीवनावश्यक कौशल्य जी आहे ती आम्ही मुलांना पहिल्यांदा देतो. त्यानंतर मनोमय कोश म्हणजे अवांतर वाचन, सुख दुःख इतरांची जाणून घेणं, त्यासाठीचे वेगवेगळे प्रसंग, मग आषाढी वारीचा सहभाग वगैरे वगैरे. तर विद्यार्थ्यांच्या मनाचा मानसिक जडणघडण कशी व्हायला हवी, त्याची सूक्ष्म पण पाहिजे आणि स्थूल पण पाहिजे. तर हा प्रवास मनाचा कसा व्हायला हवा, तर त्यासाठीचे जे उपक्रम आहेत पोषक मनाच्या घडणीसाठी, त्याची रचना आम्ही मनोमय कोशाच्या विकसनासाठी बसवलेली आहे. विज्ञानमय कोशामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीची जोपासना व्हावी आणि बौद्धिक विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. प्रकल्प पद्धत आमची एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्या प्रकल्प पद्धतीचा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. आणि त्याचं सादरीकरण असतं शेवटी. तर त्या प्रकल्पाचं सुद्धा एक वेगळेपण म्हणजे मुलांच्या आवडीचं आहे, तर ते एक आहे. त्यानंतर विद्यार्थी आमचे 8वी मध्ये ध्येय ठरवतात आणि मी कोण होणार ते ठरवतात. पण मी कोण होणार म्हणताना माझ्यापुरतं मी व्हायचं नाहीये, तर मग मी माझा छंद म्हणून काय जोपासेन, माझ्या उदरनिर्वाहासाठी काय आणि मला समाजासाठी काय करता येईल, या 3 गोष्टींना धरून विद्यार्थी विद्याव्रताच्या वेळेला ध्येय ठरवत असतात आणि तसे 8वी 9वीचे विद्यार्थी प्रकल्प करतात त्या विषयाच्या अनुषंगाने. असं विज्ञानमय कोशामध्ये आहे. त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटी, जसं आता आपण बोलतोय तशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले लोक आम्ही व्यक्तिपरिचयासाठी आणतो वर्गावर्गांमध्ये आणि त्यांना विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि त्या क्षेत्राची माहिती करून घेतात. हा व्यक्तिपरिचय म्हणून एक आम्ही उपक्रम असतो म्हणजे सुरू केलेला आहे. त्यानंतर आनंदमय कोशामध्ये सेवा, कृतज्ञता आणि ईश्वरी भाव जपला पाहिजे यासाठीचे वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आम्ही आखत असतो. त्यामध्ये भजन आहे, उपासना आहे, ज्येष्ठांची म्हणजे आपल्या आजी आजोबांची सेवा आहे, आजारी लोकांची सेवा आहे. अशा पद्धतीनं किंवा रोजची स्वच्छता आमचे विद्यार्थी करतात. आमच्या परिसरातली गुरुकुलाची स्वच्छता, आमच्याकडे सेवक नाही आणि त्यामुळे मग या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून जो होतो तो मनुष्य घडणीसाठी फार उपकारक ठरतो. आणि म्हणून आज आपल्याला समाजामध्ये जे दिसतं की हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, असं ज्या वेळेला विद्यार्थी किंवा मोठे झाल्यावर माणसं म्हणतात, त्यावेळेला ते फार खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट ठरते की शिक्षणातून मग काय शिकलो आपण, नाही का? त्यामुळं पंचकोश विकसन हे विद्यार्थ्याला मनुष्य घडणीचं शिक्षण देणारी ही एक शिक्षण पद्धत आहे असं मला वाटतं. त्यानंतर आम्ही अजून एक यामध्ये महत्वाचा उपक्रम सगळ्यात गाभ्याचा म्हटलं तर मातृभूमी परिचय शिबिर असा एक आहे. त्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत विद्यार्थ्यांचा टप्प्याटप्प्याने देशाचा परिचय होतो. म्हणजे कसा, तर इयत्ता 5वी मध्ये विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामधल्या एखाद्या तालुक्यामध्ये शिबिराला जातात. 8 दिवस शिबिर असतं. तुम्ही बाहेरच्या शाळांमध्ये सहलीला जाता, पण ही सहल रेडीमेड काहीतरी देणारी, कुठेतरी हॉटेलमध्ये थांबवणारी वगैरे वगैरे असंच. पण आम्ही इतके समाज दाखवतो या शिबिरांमधून आमच्या आणि आपल्या देशाची ओळख करून देतो. आपल्या देशामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये असणाऱ्या परंपरा काय आहेत, संस्कृती काय आहे, तिथला आहार काय आहे, तिथली भाषा काय आहे, या सगळ्याचा परिचय या 8 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना व्हावा अशी एक कल्पना असते. आणि मग तिथल्या गावच्या भजनापासून तो गावकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन एक तास श्रमदान करेपर्यंत विद्यार्थी सहभागी होत असतात. 5वीपासून 5वीला असं आमचं जिल्ह्यामध्ये, 6वीला जिल्ह्याच्या बाहेर, 7वीला विभागाच्या सीमेवर आणि 8वीचे विद्यार्थी या 3 विभाग 5वी 6वी 7वी मध्ये गटागटाने जातात आणि ते नेतृत्व करतात. 8वीचे विद्यार्थी? हो, 8वीचे विद्यार्थी. 9वीचं शिबिर आमचं दुसऱ्या राज्यात जातं आणि 10वीचं शिबिर आमचं देशाच्या सीमेवर जातं. म्हणजे एकूण 5वी ते 10वी पर्यंत आमचा विद्यार्थी 6 वर्षात आपला देश पूर्ण कसा आहे
कोणकोणत्या भागामध्ये, याची एक छोटीशी झलक त्याला बघायला मिळते. अरे वा. आणि मग तो विचारांनी पण समृद्ध होतो, हे सगळं अनुभवून समृद्ध होतो. इतका अभिनव उपक्रम आणि स्वतः जाऊन जे म्हणजे मुलं शिकतील त्या वयात, तर ते खरंच तुम्ही जसं म्हणालात की मनुष्य घडणीसाठी खूप महत्वाचं योगदान शाळेकडूनच दिलं जातं. मला हे विचारायचंय की हे सगळं मराठी माध्यमातून चालतं का? हो. मग म्हणजे प्रवेश हा कुठल्या वयात घेता येतो आपल्या? इयत्ता 5वी पासून प्रवेश आहे आमच्याकडे. अच्छा, म्हणजे 1ली ते 4थी हे शिक्षण दुसरीकडनं घेतलेले असतात. मग आता आपण जसं तुम्ही म्हणालात की ही पद्धती खरं तर जुनी आहे पण लोप पावत चालली आहे. आणि आता इंग्रजी भाषेला इतकं महत्व आहे. इंग्रजी भाषा म्हणजे फॅड असं आपण म्हणू शकतो, किंवा इंग्रजी भाषा बोलणारा व्यक्ती हा खूप आजच्या काळात म्हणजे अप टू डेट किंवा खूप प्रो असं म्हणतात लोक. मराठी भाषेला तितकंसं महत्व मराठी भाषा बोलणारा व्यक्तीच देत नाही. ते तर म्हणजे सगळ्या जगालाच माहीत आहे. मग आता हे 1ली ते 4थी एक इंग्रजी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी असेल तर त्याला हे जोपासण्यासाठी किंवा अंगीकारण्यासाठी म्हणजे किती बदलांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला तुम्ही प्रबोधन करता का, किंवा मग म्हणजे काय तुम्हाला? आमच्याकडे अनेक विद्यार्थी असे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले, आधी 1ली ते 4थी आणि मग 5वी मध्ये मराठी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी आलेले असे आहेत. आणि जरा एक 6-7 महिने त्यांना वेळ द्यावा लागतो त्यांच्या लिहिण्याच्या स्पीडला किंवा एकूण वाक्यरचना मराठीमध्ये करता येण्यासाठी. आणि खरं तर 8वी पासून आम्ही सेमी हे ठेवलं, ते सुद्धा पालकांच्या आग्रहासाठी ठेवलेलं आहे. खरं तर मुलांना समजतं कोणत्या भाषेमध्ये? मातृभाषेमध्ये. साधा सोपा हा विषय आहे खरं तर, पण पालकांनी खूप अवघड करून ठेवलं आणि प्रेस्टिज पॉइंट करून ठेवलेलं आहे की इंग्रजी माध्यमामध्ये माझी मुलं शिकणार. त्यातून वेगवेगळे बोर्ड आलेले आहेत आता. आणि त्याचंही वेगळंच एक स्तर आणि या सगळ्या गोष्टी आहेत खरं तर. पण जर आपण विचार केला नाही, म्हणजे माणसं आता जे आकर्षण येतं त्याच्या मागे धावायला लागलेली आहेत. बरोबर. प्रत्येकाने आपला विचार थांबवलाय आणि जे दिसतं, जे आपल्याला टीव्हीवर दिसेल, माध्यमांमध्ये दिसेल किंवा आपल्या हातातल्या मोबाईलवर दिसेल, त्यानुसार चालायला लागलेले. स्वतःला योग्य काय, स्वतःला अयोग्य काय, हा विचार पूर्णतः थांबलेला आहे समाजाचा, असं मला वाटतं. आणि म्हणून हे दिसलं, हा ब्रँड आला की त्या ब्रँड मागे, ते आलं की त्या याने आपण हे करूया. पण मला किती झेपणार आहे आणि माझ्या खिशामध्ये काय परवडेल असं आहे का? आता मोठमोठाली डोनेशन्स देऊन सुद्धा लोक मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालतातच. पण ती खरं तर किती कमी वेळाची पण शाळा असते, सुट्ट्याही भरपूर असतात. आणि परत सगळे उपक्रम तिथे असे घेतले जातातच, असंही सर्वांगीण विकसनासाठी म्हणतो आपण. पण सुट्ट्या वगैरे एवढं भरपूर असल्यावर परत वेगळ्या क्लास लावायची गरज लागतेच ना. हो, बरोबर बरोबर. म्हणजे एकदा तो 9 ते 5चा किंवा 9 ते 4चा जो वेळ संपल्यानंतर, जसं आजच्या म्हणजे मैदान वेगळं लावावं लागतं, हॉबी क्लास वेगळे लावावे लागतात, अभ्यासाचा क्लास परत वेगळा लावावाच लागतो, डान्स क्लास, कराटे क्लास. म्हणजे हा पण एक खरं प्रश्न. मला पालक विचार करत नाही की आपल्या मुलाला किती झेपणार आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी, आणि तेवढं ते त्याला ते धावायला लावतात. त्याच प्रश्नाकडे मला यायचंय. खरं तर तुम्ही जसं म्हणाला घरच्या डब्याचा आम्ही आग्रह धरतो. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आई वडील हे दोन्हीही ऑफिसला जाणारे असतात. बरोबर. घरी आजी आजोबा असतीलच असं नाही, कारण बऱ्याच विभक्त कुटुंब पद्धती आणि बऱ्याचदा आजी आजोबा हे गावाकडे असतात, त्यांना इथेही करमत नाही. म्हणजे हा पण एक विषय आहे त्याच्यामध्ये. सो विभक्त कुटुंब पद्धती, दोघेही ऑफिसला जाणारे. मग अशामध्ये तुम्ही जे म्हणताय 12 तासाची शाळा, पालकांनाही वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल विद्यार्थ्याला पाठवण्यासाठी. तो त्याच्यामध्ये तुम्ही काय कशा प्रकारचं त्यांना, म्हणजे समजा जर डबा द्यायला नाही जमलं घरातून तयार केलेला, तर आम्ही आमच्या इथे व्यवस्था केलेली आहे.
अच्छा आणि तिथे आपल्याला सशुल्क ती योजना आहे, भोजनगृह आहे आमचं. अच्छा, म्हणजे मग त्याचंही सोल्युशन आहे सोल्युशन आहे, उपाय करून ठेवलेला आहे. पण पहिल्यांदा काय करायला पाहिजे, आपण डबा दिला पाहिजे घरातून, अशी आमची भूमिका आहे. आग्रह आहे की आईने द्यावं, आईने नाहीच जमत असेल तर आम्ही आहोत. अच्छा, बरोबर. तुम्ही म्हणता अगदी तसंच आहे. कुठेतरी जाहिरात बघतात किंवा त्यांना असं वाटतं की जशी आता ही स्पर्धा चाललेली आहे त्या स्पर्धेत माझा मुलगा टिकेल की नाही म्हणून तशा शाळांमध्ये घालतात. तुम्ही पालकांना सल्ला काय द्याल? शाळा निवडताना पालकांनी खरं काय बघितलं पाहिजे? खरं तर आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणं हे खरं पहिली आपली मागणी असली पाहिजे, आपली इच्छा असली पाहिजे, असं मला नक्की वाटतं. आणि म्हणून पालक ज्या मातृभाषेमधले आहेत त्या शाळेमध्ये त्यांनी घालावं. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठी माध्यमामध्ये घालावं, जरूर घालावं. कारण मुलांची ओढाताण होते, हे आम्ही बघतो ऍक्च्युली, की इतकं मुलांना ते समजून घेण्यासाठी इंग्रजी माध्यमामधून आलेली मुलं, त्यांना मराठीत एकतर पटकन जमत नाही आणि इंग्रजीही कळलेलं नसतं. म्हणजे सुचत नाही मला की हे कसं तुम्हाला सांगू, पण की खूपच ओढाताण होत असते मुलांची. आणि त्यांना आधीपासून जर आपण मराठी माध्यमामधून शिक्षण दिलं तर ते जास्त सोयीचं आणि सोपं मुलांसाठी होईल समजण्यासाठी. आणि मुलांना एक आत्मविश्वास त्यामधून येतो आपल्या मातृभाषेमधून. कारण आपल्या आई वडिलांना किंवा शिक्षकांना मूल सांगू शकत नाही, लहान असतं. सगळीच मुलं अशी बिनधास्त असतात असं नाही की मला हे समजत नाही, मला हे येत नाही, असं ती मुलं, प्रत्येक मुलं बोलेल असं नाही, प्रत्येक विषयाविषयी बोलेल असंही नाही. आणि त्यामुळं मराठी माध्यमात खरं तर घातलं पाहिजे. खरं तर मी म्हणेन सरकारनेच सगळ्यांना हे कंपल्सरी केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 1ली ते 12वी सगळं शिक्षण मराठीमधून असावं. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे. आणि खरं सरकारने सांगण्यापेक्षा समाज कसा असायला हवा हे सुजाण नागरिक म्हणून आपणही विचार केला पाहिजे, तो प्रत्येक पालकांनी. बरोबर. पण सोबतच इंग्रजी भाषा न आल्याचा न्यूनगंड अजिबात नाही. खरं तर म्हणजे मराठी शाळा जिथं आहेत तिथे इंग्रजी भाषा हा एक विषय असतोच की नाही. आणि मग ज्यांना मराठी भाषा समजलेली आहे त्यांना इंग्रजी भाषा लवकर कळते. आणि इंग्रजी भाषा म्हणून उत्तम व्हायला हवी की कसं, हा विचार सुद्धा एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आपण. म्हणजे आपण इंग्रजी माध्यमामध्ये का घालतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग इंग्रजी भाषा म्हणून म्हणजे फक्त बोलण्यासाठी घालायचंय का आपल्याला, का सगळ्या विषयाचं आपल्याला बर्डन का इंग्रजीमधून घ्यायचंय? खरं तर इंग्रजी भाषांच्या शाळा या फक्त भाषेपुरत्या मर्यादित नाही राहिल्या असं वाटतं मला. त्या पाश्चिमात्य संस्कृती ही सोबत आणतात. जसं तुम्ही म्हणाल की डब्बा जाऊन हा टिफिन संस्कृती, मग त्याच्यातही काय मागवलेलं आहे, मग फॅन्सी गोष्टी जसं कपकेक्स वगैरे वगैरे. म्हणजे याचं म्हणजे डब्याचं जसा पालकांवर एक प्रेशर येतो तसा टिफिनचाही वेगळ्या पद्धतीने येत असेल की या संस्कृतीशी किंवा म्हणजे माझा मुलगा ज्या शाळेत जातोय त्याच्यासोबतची मुलं काय आणतात डब्यामध्ये, त्यानुसार यांनाही बदल करावेच लागत असेल ना. म्हणजे एखाद्या आईला जर चपाती भाजी द्यायची आहे तर ती चपाती भाजी देतच नसेल हमखास. म्हणजे माझ्याही मुलाच्या बाबतीत होतं. त्याच्यापुढे अजून लहान आहे, तो 3 वर्षाचा आहे. सो अजून म्हणजे खूप मोठा डबा द्यायची वेळ आलेली नाहीये. पण तरी माझाही हट्ट हाच आहे की चपाती भाजीच खाल्ली पाहिजे. पण मग त्याचंही असं असतं की आज जाम आणलाय कोणीतरी, आज कोणीतरी केक आणलाय टिफिन मध्ये. सो तेही प्रेशर मला असं वाटतं पालकांवर येत असेल. आता तुम्ही ज्ञानप्रबोधिनीमध्ये 25 वर्षापेक्षा म्हणजे तुमचा हा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त शिक्षिकाच नाही तर त्या सहविचार समितीचाही एक भाग आहात. आणि जसं तुम्ही मला सांगितलं की हस्ताक्षर लेखनामध्ये त्याच्याही तुम्ही समीक्षक किंवा तुम्ही काय म्हणू शकता की एक्सपर्ट आहात. आज मीही खूप मराठी बोलतेय. तर याच्यामध्ये हस्ताक्षर लेखन खरं तर आता जसं आपण म्हणतो शाळेनुसार मुलं इंग्रजीत जास्त लिहिताय, मराठी तर काही नाहीच. तर मग मराठी पण लेखन आलं पाहिजे किंवा मग हस्ताक्षर लेखन सुधारलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही काही सांगाल का, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पण आणि पालकांसाठी पण?
हस्ताक्षराशिवाय म्हणजे उत्तम हस्ताक्षर आपलं झालं पाहिजे, हा आग्रह आधी पहिला सगळ्यांचा असला पाहिजे. आणि मग ते शुद्ध असलं पाहिजे. हो, कारण कोणत्याही कशाही अक्षरांमधला पेपर किंवा वही आपल्यालाच ती चांगली वाटत नाही. आणि त्यामुळं पहिल्यापासूनच आपण काय करायला पाहिजे, हस्ताक्षर सुधारण्यावर भर दिला पाहिजे. पण मुळात सगळ्याच शाळांची गोष्ट अशी असते की बालभवनमध्ये म्हणजे बालवाडीमध्येच पेन्सिल घ्यायला लावतात आणि तिथून मुलांचा अक्षर लिहिण्याकडे ओढा कंटाळलेला असा दिसतो आपल्याला, किंवा त्यांना नको वाटतं अक्षर लिहायला. कारण पेन्सिल कशी असते, ठळक नसते आणि दाब द्यावा लागतो. हो की नाही? ग्रीप पण नसते. ग्रीप नसते. कधी कधी छोटी पेन्सिल असते. खरं तर लेखनासाठी लिहायची तर पेन्सिल मोठी पाहिजे. आणि रोज कोण देणार ना, पालकांना ते परवडणार पण नाही. त्यामुळे त्या टोक करत 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 ते आपण ती पेन्सिल छोटी असली तरी मुलाला सांगतो की लिही, आणि त्यामुळे त्याला ते वळण लागत नाही, ती ग्रीप येत नाही, ती ठळक नसते. आणि मग अक्षर चांगलं काढायचं नाही ही सुरुवातच तिथून होते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, खरं तर पहिल्यांदा मुलाला हातात देताना जसं पाटी पेन्सिल आधी असायची, आता पाटी पेन्सिल शक्य नाहीये, देतही नाही, मिळतही नाही दुकानात. तर आपण काय करायला पाहिजे की स्केच पेन्स असतात जे ठळक आणि पटकन उठतात, मार्कर्स पटकन उठतात आणि आकर्षक दिसतात, रंग असतात त्यामध्ये, वेगवेगळी रंगसंगती करता येते. तर मग मुलाला आनंद वाटेल असं पहिलं साधन त्याच्या हातात ते तरी दिलं पाहिजे. अगदी बरोबर. त्यामुळं मला तिथून सुरुवात मग करायला पाहिजे. आणि नुसती अक्षरं गिरवून नाही होणार, तर त्या अक्षराचं वळण कसं आहे, म्हणजे न काढताना काही मुलं असं उलट काढतात, तर ते गाठीपासून इकडे पाहिजे. किंवा क काढतानाही काही मुलं उलट काढतात, भ काढताना. तर असं सरळ अक्षरं कशी आहेत, वळण कुठून कुठं सुरुवात करायची, कुठलं अक्षर कुठे थांबतं, हा सगळा विचार, अक्षरांची प्रमाणबद्धता, अक्षरांच्या वेलांट्या, उकार, मात्रे, अनुस्वार हे कुठं द्यायचेत नेमके. आणि ते जर नाही दिले तर अजून अर्थाचे अनर्थ होऊ शकतात भाषेमध्ये परत. आणि त्यामुळं हस्ताक्षर लेखन खूप छान करता येतं. त्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन अनेक वेळेला युट्यूबला सुद्धा तशा दाखवणाऱ्या क्लिप्स अनेक ठिकाणी आहेत. पण ते बघून निदान आपलं आपण तरी सुधारावं. पण ती इच्छा पालकांनी आधी व्यक्त केली पाहिजे, मग आपल्या मुलाच्या हस्ताक्षरावर कष्ट करून ते काम करून घेतलं पाहिजे. पण मुळात सध्या इकडे दुर्लक्ष होतं. याचं कारण मला असं वाटतं की परत तुम्ही म्हणालात तसं इंग्रजी माध्यम आणि या सगळ्या गोष्टी, पण आपल्या मराठी भाषेसारखी लिपी नाही, इतकं सौंदर्य तिच्यामध्ये आहे, वेगवेगळ्या गोष्टींनी ती इतकी सजलेली आहे आपली लिपी. आणि त्यामुळं हस्ताक्षर सुंदर काढण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. मला तुमचा हा मुद्दा अगदी पटलेला आहे. म्हणजे माझाही जसा मुलगा मी म्हणाले 3 वर्षाचा आहे, ते दाब देऊन लिहावं लागतं म्हणून बऱ्याचदा टाळलं जातं. तुम्ही जे म्हणतात ते मला अगदी पटते. छोटे पेन्सिल किंवा अगदी रंगखडू पण खूप छोटे छोटे येतात त्यांना, तर मग ते लिहायचं टाळलंच जातं. ते म्हणजे मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की सुरुवात करताना देतानाच त्यांना मोठ्या आकाराची पेन किंवा मोठ्या आकाराचं मार्कर दिलं आणि ठळक उठणार असेल तर त्यांनाही आनंद होईल की आपण काहीतरी असं लिहिलं जातंय, किंवा चित्र काढल्यावर त्यांना मजा वाटेल ना. मजा वाटेल. हो. आणि इथं म्हणजे मुलं मोठी झाल्यावर आता बाजारात जेलपेन किंवा बॉलपेन मिळतात, त्यांनी लिहितात, ते पण खरं तर चुकीचं आहे. त्यांनी पण हस्ताक्षर खराब होतं, वळण खराब होतं. शाईचं पेनच वापरलं पाहिजे, शाई भरून ते वापरलं पाहिजे. त्यांनी स्मूथली पण लिहिता येतं आणि खूप कसंही लिहू शकत नाही. नाही, छान त्यांनी अक्षराचं हे वेगळं दिसतं. जसं आपल्या बोटामध्ये म्हणजे लहान मुलांच्या बोटामध्ये जोरही यायला लागतो, जसं पेनामध्ये छान वाटतं आपल्याला, तसं बोटामध्ये ज्या वेळेला आपण हे करतो तेव्हा ती बोटं सुद्धा सक्षम पाहिजेत ना. मग यासाठी काय करायला लागेल, तर छोटी छोटी कामं घरामधली सुद्धा, म्हणजे भाजी निवडणं आहे, रांगोळी काढणं आहे, असं बोटांच्या हालचाली ज्यामधून होतील, घडी घालणं आहे, अशा ज्यामधून होतील ती कामं मुलांकडून थोडी थोडी करून घेणं, किंवा त्यांना ते काम म्हणून न करता आवड म्हणून, ऍक्टिव्हिटी म्हणून ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला त्या बोटांच्या आतल्या
शिरांच्या हालचाली आणि त्यामधून त्या बोटं सक्षम होणं, बोटांमध्ये जोर येणं, ताकद येणं आणि म्हणून मग ते पेन धरताना किंवा पेन्सिल धरताना किंवा स्केच पेन धरताना त्यांना तो आनंद वाटतो. जर बोटच वीक असतील तर मग लिहिताना परत या गोष्टींचा कंटाळाच येतो. आणि म्हणून आपण या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे ज्या वेळेला लक्ष देऊ त्यावेळेला हस्ताक्षर आवडायला लागेल आपल्याला, म्हणजे लिहायला. आणि चांगली अक्षरं मुलांसमोर कायम असली पाहिजेत. म्हणजे आई वडिलांचंच अक्षर खराब आहे किंवा शिक्षकांचंच अक्षर त्या पद्धतीनं, तर अक्षर ती चांगली समोर दिसली पाहिजेत. तर मग मुलाला आतून वाटायला लागतं की अरे माझं अक्षर छान आलं पाहिजे बरं का, आणि मी छान काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. मला हे विचारायचंय ताई आता पुढे की पुस्तकं आणि म्हणजे तुम्ही शिक्षिका आहात, तर या व्यतिरिक्त तुम्ही कशामध्ये रमता? छंद म्हणून काय आवडतं? छंद म्हणून मला बागकाम करायला आवडतं. माझ्या छोट्याशाच 2 बाल्कन्या आहेत, पण मी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. आणि त्याचा प्रयत्न म्हणजे त्यामध्ये मी असाही प्रयत्न केला की घरातला ओला कचरा त्यामध्ये जिरवणं. असं गेले 20-22 वर्ष मी करते. माझा ओला कचरा काहीच बाहेर गेलेला नाही आणि त्यामुळे मला आनंद मिळतो. वेगवेगळी फळं फुलं त्यामधून येत असतात, पक्षी वेगवेगळे त्यामध्ये छान नाचायला बागडायला येतात, वेगवेगळ्या पक्ष्यांचा जन्मही होतो पिलांचा त्यामधून, असंही होतं. त्यामुळे मला बागकाम हा एक आवडता माझा जिव्हाळ्याचा विषय. त्याच्यावर मी थोडंसं लेखन पण केलंय. त्यानंतर मला विणायला सुद्धा आवडतं, लोकरकाम आवडतं, शिवणकाम आवडतं, स्वयंपाक आवडतं, रांगोळी खूप आवडते मला काढायला. तर असं वेगवेगळे छंद आहेत. अच्छा, तर तुम्हाला काही लिहावंसं वाटलं का पुस्तकाच्या रूपांमध्ये? पुस्तकं मी संपादित केलेली आहेत बरीच, शाळेसंदर्भातच. मुलांना जे हवंय ते पाठांतराचे असतील किंवा अभंगांचे असतील, अशी मी संपादित केलेली आहेत. या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत काय पोचलं पाहिजे असं ते काम केलेलं आहे. अनेक स्मरणिकांच्या संपादनामध्ये मी सहभागी होते. पण एकूण मुलांसाठी म्हणून लिहायलाही आवडतं आणि संत साहित्यावर सध्या लेखन आहे चालू माझं. अच्छा, ओके. आता मला आपण शेवटाकडेच येतोय या भागात, तर मला हे विचारायचं आहे, जशी नवरात्री सुरू आहे आणि आपण ही जी सिरीज करतोय नवदुर्गा, त्याच्यामध्ये शेवटचा हा प्रश्न माझा हा सगळ्याच पाहुण्यांसाठी असतो, तसंच तुमच्यासाठीही आहे की तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या सगळ्या मैत्रिणींना ज्या हा पॉडकास्ट बघतायत, म्हणजे तुमच्या चष्म्यातून काय सल्ला? मला असं सगळ्या मैत्रिणींना सांगायला आवडेल की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचा विचार करणाऱ्या आपण झालो पाहिजे पहिल्यांदा. आपण आपल्या संस्कृतीचा, म्हणजे जसा गरबा महत्वाचा आहे तसा भोंडलाही जास्त महत्वाचा आहे. त्यातली गाणी सुद्धा आपल्याला पाठ असली पाहिजेत, आली पाहिजेत. हे एक साधं उदाहरण. किंवा गौरीचं जे आहे, गणपतीच्या वेळच्या गौरी, त्यावेळची गाणी किंवा या सगळ्या गोष्टी, असं महाराष्ट्रीय संस्कृती आपण टिकवून ठेवू शकतो का, हा एक पहिला विचार केला पाहिजे. आणि नवीन जुन्याचाच काय म्हणायचं, संगम आपल्याला गाठता आला पाहिजे आणि त्यामधून चांगलंच घडलं पाहिजे, हा एक नेहमी विचार केला. म्हणजे स्वयंपाकघरापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत हा विचार आपण नेहमी केला पाहिजे. दुसरी गोष्ट, अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला मिळाला, तर त्या निमित्तानं मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मराठी भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे मराठीमध्ये, आपण लिहिलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे मराठीमध्ये. जिथे जिथे पुस्तक प्रदर्शनं असतील ती जाऊन पाहिली पाहिजेत. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं पाहिजे. आणि जे संध्याकाळचं शुभंकरोती आहे किंवा आपले संस्कार जे आहेत महाराष्ट्रातले किंवा एकूण आदर व्यक्त करण्यापर्यंत सगळे, तर हे सगळ्यासाठी आपण आग्रही राहिलो तर ही संस्कृती टिकून राहणार आहे. आणि म्हणून आपल्या आहारापासून, भाषेपासून, भोजनापासून आणि आपल्या एकूण विचार सादर करण्यापर्यंत कुठेही आपण मराठी भाषेचा
आग्रह धरला पाहिजे असं मला नक्की वाटतं. आणि सगळ्या सख्यांनी, सगळ्या मैत्रिणींनी जर हा आग्रह धरण्याचा संकल्प या नवरात्रामध्ये केला तर मराठी भाषेला खूप चांगले दिवस पुढे येतील, प्राप्त होतील. अभिजात हा शब्द भाषेची श्रीमंती दाखवण्यापुरता नाहीये, तर आपण त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि आपण चांगले चांगले शब्द वापरून ते बोललो पाहिजे. ती भाषा बोलली पाहिजे. तिला जे वैभव प्राप्त होणार आहे ते सगळं सुपूर्त आपण आपल्या मुलांकडे कसं करणार नाही तर. आणि त्यामुळं मुलांपर्यंत चांगल्या भाषेतली पुस्तकं आणून देणं, म्हणजे चांगल्या भाषेतली म्हणजे आपल्या अभिजात मराठी साहित्य मुलांसमोर ठेवणं, त्यांना ऐकवणं, त्यांना चांगले चांगले कविता, गाणी, व्याख्यानं ऐकवणं, हे सगळं जर मुलांसमोर चांगलं चांगलं सारखं ठेवलं तर मुलांना ते आवडायला लागेल. आपण जर त्याचं दर्शनच नाही करून दिलं आपल्या पुढच्या पिढीला तर मग आपण कुठेतरी चुकतो आणि आपण त्याला कारणीभूत होऊ. त्यामुळं आपल्या एकूण मराठी भाषेचा हा सगळा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि तिचं अभिजातत्व आपल्याला टिकवायचं आहे, ते वाढवायचं आहे, असं एक मला सांगावंसं जरूर वाटतं. अजून एक मला थोडंसं त्यात भर घालायची तर मी माझं काय म्हणायचं, व्यासंग म्हणत असताना मी एक अध्यापिका म्हणून, मराठी विषयाची अध्यापिका म्हणून आपला विषय ज्या वेळेला आपण मुलांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेला आपला व्यासंग कसा असला पाहिजे, आपण आपल्या भाषेचा अभिमान किती धरला पाहिजे. जर तो आपल्यालाच नसेल तर मग आपण मुलांपर्यंत ते पोहोचवू नाही शकणार. त्यामुळे आपण मराठी भाषेसाठी काय काय करू शकतो आणि आपल्या पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन आपल्या मराठी भाषेची समृद्धी जी काही आहे, श्रीमंती जी काही आहे ती मुलांपर्यंत जर पोहोचवली, जर त्यांना दाखवलं आणि त्यातून तुम्ही नवनिर्मिती कशा प्रकारे करू शकता असं मुलांपर्यंत जर वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपण गेलो तर मुलांना आपला विषय सुद्धा आवडायला लागतो. मुलं त्यात रमून जातात आणि नवीन काहीतरी गोष्टी मुलंही करून जातात. त्यामुळे पाठ्यपुस्तकापलीकडचं आपल्या विषयाचं जग दाखवणं हे पहिलं शिक्षकाचंही काम आहे असं मला नक्की वाटतं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की स्क्रीन टाईम वाढतोय किंवा TV टाईम वाढतोय, त्याच्यामध्ये हे असे पर्याय जसं तुम्ही म्हणालात की तुमचेही छंद, बागकाम म्हणू दे किंवा अगदी आईला मदत, जसं म्हणालात तुम्ही की हातांच्या या हालचालींसाठी ज्या क्रिया, म्हणजे जी छोटी छोटी कामं आहेत, घड्या घालणं, या गोष्टी जास्त सांगा ना की तुम्ही मोबाईल लावून द्या किंवा म्हणजे जो लवकर सुचणारा उपाय. अगदी बरोबर आहे, मी अगदीच तुमच्याशी सहमत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये मी खूप जाणीवपूर्वक मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय. माझंही शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, पण तुम्ही जसं म्हणता ते बरोबर आहे. मराठी बोलताना अगदी साधे साधे शब्दही आठवत नाहीत आपल्याला, इतकं ते इंग्रजीचं आपण रुळवून घेतलेलं आहे आणि ते फॅड म्हणूनही, आणि त्याला इतरही बरीच सामाजिक कारणं आहेत. सो आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या ज्या पाहुण्या होत्या त्यांनी मराठीविषयी आपलं ज्ञान तर वाढवलंच आहे, पण समाज म्हणून आपली जी जबाबदारी आहे, पालक म्हणून विशेषतः आपली जी जबाबदारी आहे, कारण पालक म्हणून आपल्या मुलांकडे आपण एक सांस्कृतिक वारसा सुपूर्द करत आहोत. तर तो सांस्कृतिक वारसा इथे संपवायचा नाहीये आपल्याला, तो पुढेही घेऊन जायचा आहे. तर त्याची जबाबदारीही आपल्या पिढीवर आहे. सो तो मराठीचा सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढे देता आला पाहिजे, म्हणून तुम्ही स्वतःही थोडं वाचन करत जा. जसं ताईंनी आपल्याला सुचवलं, बऱ्याच प्रकारचं लेखन आहे मराठी साहित्यामध्ये, तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा आपल्या मराठी साहित्याला वेळ द्या. वाचतानाही तुम्हाला आवडेल आणि तेच तुम्ही तुमच्या मुलांमध्ये हँडओव्हर करू शकता. जसं म्हणाला ताई की अगदी छोट्या छोट्या इसापनीतीपासून ते हॅरी पॉटरची पुस्तकं मिळतातच की. सो कुठलंही द्या, वाचन संस्कृतीचा ताई जसं म्हणतात तसं जागर करूयात. आणि ताई, तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आज वेळ दिलात, आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर केलीत. मला असं वाटतं पालकही जागरूक झाले असतील आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे पालकांशिवाय इतरही सिनियर सिटीजन्स असतील किंवा लहान मुलंही किंवा ऐकत असतील तर त्यांनाही माहिती ही मिळाली असेल. सो खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि एवढी महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद.